लहुजी साळवे बालकाश्रम धनगरवाडी आणि इंटेलिजन्स सिक्युरिटी सर्व्हिसेस हनुमानपेठ नांदेड येथे भारतीय स्वातंत्र्याच्या 78व्या दिनानिमित्त धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले असून याप्रसंगी अनाथ मुलांना व सुरक्षा रक्षकांना छत्र्या वाटप करून कृपाछत्र उपक्रमाचा शुभारंभ करून आगळ्या वेगळ्या प्रकारे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला। गेल्या अनेक वर्षापासून अनाथाश्रम आणि इंटेलिजन्स सिक्युरिटी सर्व्हिसेस येथे ॲडव्होकेट ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येते। अनाथ मुलांना मदत म्हणून दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून भाजप महानगर नांदेड तसेच लायन्स क्लब नांदेड सेंट्रलच्या तर्फे लहुजी साळवे बालकाश्रम येथे विविध उपक्रम राबवण्यात येतात। यावर्षी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान हैदराबाद येथील सुप्रसिद्ध समाजसेविका स्नेहलता जयस्वाल यांनी भूषवले। याप्रसंगी भाजपा कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश लोट, लायन्स क्लब नांदेड सेंट्रलचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील, दानशूर नागरिक अशोक पडगिलवार, अरुण काबरा, सचिव लालबाजी घाटे यांनी प्रास्ताविक करताना गेल्या अनेक वर्षापासून दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून अनाथ विद्यार्थ्यांना नेहमी मदत मिळत असल्याचे सांगितले। यानंतर दिलीप ठाकूर यांनी मार्गदर्शन करताना असे सांगितले की कृपाछत्र उपक्रमाच्या 5व्या वर्षी सफाई कामगार, वृद्धाश्रम, अनाथाश्रम, वृत्तपत्र विक्रेते, रस्त्यावरील बेघर यांना 2024 छत्र्या वाटप करण्यात येणार आहेत। आतापर्यंत 258 छत्र्यांसाठी देणगीदार मिळाले आहेत। त्यामध्ये धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांच्यातर्फे 50 तर हॉटेल मिडलँड गोकुळ नगर नांदेड व स्नेहलता जयस्वाल हैदराबाद यांच्यातर्फे 32 छत्र्या मिळाल्या आहेत। प्रत्येकी 16 छत्र्या देणाऱ्यांमध्ये प्रमिला महेश भालके, डॉक्टर गोविंद भाकरे, एक रामभक्त अशोक विठ्ठलराव पडगिलवार, रुपेश मुत्तेपवार, आनंद सीताराम साताळे, रेणुका सोनी यांचा समावेश आहे। सर्व देणगीदारांच्या हस्ते छत्र्यांचे वाटप करण्यात येत आहे। यावेळी पुढे बोलताना ठाकूर असे म्हणाले की नियतीने अनाथ मुलांवर अन्याय केला असल्यामुळे जे नागरिक सुस्थितीत आहेत त्यांनी या अनाथ आश्रमाला सहकार्य करावे असे आवाहन केले। याप्रसंगी सुरेश लोट, स्नेहलता जयस्वाल, सविता काबरा, राजेशसिंह ठाकूर, सुरेश शर्मा, प्राध्यापिका कुटे, शिवाजीराव पाटील यांची समयोचित भाषणे झाले। इंटेलिजन्स सिक्युरिटी सर्व्हिसेस येथे झालेल्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ स्वयंसेवक अरुण बापू किनगावकर हे होते। सुरुवातीला व्यवस्थापकीय संचालक शेखर भावसार यांच्या हस्ते दिलीप ठाकूर व इतर अतिथींचा सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना दिलीप ठाकूर यांनी ऊन, पाऊस, थंडीची तमा न बाळगता चोख कामगिरी बजावणाऱ्या सुरक्षा रक्षकांना छत्र्या देणार असल्याची घोषणा केली। किनगावकर यांनी समयोचित मार्गदर्शन केले। याप्रसंगी भास्कर अत्रे, अप्पा धायडे, राजेशसिंह ठाकूर, श्रीपाद पोरवाल, बालाजी वाकोडे, रामेश्वर जाधव, राजेंद्र ताटे, जयप्रकाश क्षीरसागर, प्रकाश बोकारे यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेख अब्दुल, संदीप ठाकूर, ज्योती गायकवाड, सोनाली वाघमारे, कुमार मॅडम, तस्लीम सूर्यवंशी, रमेश शिंदे, ज्योत्सना मॅडम, किशोर ठाकूर, पतंगे मॅडम, सुनीता देशमुख, पंडित पांचाळ यांनी परिश्रम घेतले। दिलीप ठाकूर व त्यांच्या टीमने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून अनाथ मुलांना सर्व सुरक्षा रक्षकांना छत्र्या वाटप केल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। वंदे मातरम। वंदे मातरम। आत्मीय राष्ट्रभक्त सर्व सिक्युरिटी गार्ड आणि सर्व जलतरणपटू आज 78वा स्वातंत्र्य दिन आपण आनंदाने मनवत आहोत। काल मी सहज एक अशोक नायगावकरांची विनोदी कवी आहेत त्यांची कविता ऐकत होतो। ते म्हणले कवीला खूप महत्त्व आहे। दिलीप भाऊ नेहमी कवी संमेलन इथे घेत असतात। ते म्हणले अटलजी पंतप्रधान होते, ते सुद्धा कवी होते, मी सुद्धा पंतप्रधान होऊ शकल कारण मी कवी आहे असं ते म्हणत होते। पण मित्रांनो, कवीच्या काव्यामध्ये एवढी ताकद आहे की आज जे आपलं राष्ट्रगीत आहे जन गण मन, हे राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलं। त्यांनीच लिहिलेलं दुसरं काव्य जे आहे ते बांगलादेशनी राष्ट्रगीत म्हणून स्वीकारलं। काव्यात किती ताकद असते, त्यामुळे बांगलादेशवर काही संकट झालं तर बांगलादेश मग 1971ला असो किंवा आत्ताच्या संकटात सुद्धा तिथले पंतप्रधान त्यांना इथं आश्रय घ्यावा असं वाटतं। हे
या कवीची जी ताकद आहे ती राष्ट्रगीतामधून आपल्याला अभिप्रेत होती. बंधूंनो, सध्या मी ते पूर्ण भजन मी आता वेळाभावी म्हणणार नाही. ते भजन जे आहे त्याच्यातलं शेवटचं कडवा सांगतो. त्या भजनामध्ये कवी म्हणतो की इस समय चुनौती भीषण है, इस समय चुनौती भीषण है, हर देशद्रोही सीना ताने, पथभ्रष्ट नीतियां चलती है, पथभ्रष्ट नीतियां चलती है, आतंकी घूमे मनमाने, जन जन में ज्वार सिखाएंगे, अब अपनी ही तो बारी है, मन मस्त फकीरी धारी है, अब एक ही धुन, जय जय भारत, जय जय भारत. अशा प्रकारे भारत माता की अशा प्रकारे कवी जे आहेत ते सुद्धा आता सध्या जे वातावरण आहे म्हणजे हे आपल्या देशातलं असो, परदेशातलं सुद्धा असो, जगातलं. मी पाहिलं टीव्हीवर न्यूज होती आत्ता 4 दिवसापूर्वी, इराणनी इस्रायलवर आक्रमण सुरू केलंय. तर टीव्हीवर दाखवली दोघांची शक्ती काय आहे. इराण हे जे राष्ट्र आहे हे इस्रायलपेक्षा 10 पटीपेक्षाही जास्त मोठं आहे भौगोलिक आणि संख्येने. पण सैन्याची जी स्थिती आहे ती इस्रायलची इराणपेक्षा 3.5 लाख सैन्य इस्रायलचं जास्त आहे. बॉम्बचं किंवा इतर जे साहित्य आहे ते सगळं इस्रायलकडे, इराणपेक्षा. AB न्यूज मराठीसाठी जिल्हा ब्युरो चीफ कालिदास अनंतोजी, नांदेड.